नमस्कार, मी प्रथमेश मोरे पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मनोज जरांगेंनी 9 दिवसांनंतर उपोषण सोडलेलं आहे। जरांगेंनी 24 तारखेपर्यंतचा सरकारला अल्टिमेटम दिल्याचं सांगितलंय। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र 2 जानेवारीपर्यंत जरांगेंनी मुदत दिल्याचं सांगतायत। आंदोलन मागे घेताच हा विसंवाद आढळल्यानं मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। त्याचबरोबर सरकार आपलं जे आश्वासन दिलेलं आहे ते पाळणार का या संदर्भात देखील मराठा समाजाच्या मनामध्ये शंका उपस्थित झालेली आहे। पाहूयात याच संदर्भातील हा आढावा। नमस्कार, मुद्दा या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक असाच विषय घेऊन आलेलो आहे, महत्त्वाचा विषय आहे। मनोज जरांगे पाटील यांचा 9व्या दिवशी उपोषण सुटलेलं आहे। सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेला शब्द सरकार पाळेल का, आजचा हा विषय आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत या ठिकाणी आपण पाहू शकतात की संभाजीनगरकर आपल्यासोबत उपस्थित आहे। आपण सर्वप्रथम या महिला मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत, त्यांच्याकडे जाऊयात। काय वाटतं तुम्हाला, सरकारने मनोज जरांगे पाटलांना जो शब्द दिलाय सरकार तो पाळेल का? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। मी ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते, मराठा क्रांती मोर्चा। मला एक माझं वैयक्तिक मत वाटतंय की फडणवीस साहेबांनी जो डाव खेळायचा तो खेळलेला आहे। वेळ दिला म्हणजे ते एसीबीसी देऊन मोकळे होतील निवडणुकीच्या तोंडावर, मला असं वाटतंय। त्याच्यामुळं की म्हणजे ते 60 ऑलरेडी आपण 40 दिवसांचा वेळ दिलेला आहे आणि आपण परत आज 60 दिवसांचा वेळ दिलेला आहे। तर त्याच्यामध्ये सरकार आता काय खेळ खेळेल याचं काही सांगताच येत नाहीये। मला एक सांगा, सरकारने 40 दिवस जे दिले होते सरकारला तो पाळलेला नाहीये शब्द, आता शब्द पाळणार आहे का? नाही, आता मनोज दादा जी दिशा ठरवतील तीच दिशा आमची असणार आहे। मनोज दादा जी दिशा ठरवतील ना तीच दिशा आमची असणार आहे। बरोबर आहे, पण तुम्हाला काय वाटतं, सरकार शब्द पाळेल? पाळेल। सरकारला माहिती आहे, अगर शब्द पाळाला नाही तर त्याच्या पुढे लोकांची भूमिका काय असेल। आपल्यासोबत अजून मराठा आंदोलक आहे। काय वाटतं तुम्हाला, सरकार काल उपोषण सुटलेलं आहे, सरकारने शब्द दिलाय 24 डिसेंबर पर्यंतची मुदत आहे, सरकार शब्द पाळेल? सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जाहीर दसऱ्या मेळाव्यामध्ये छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलंय की मराठा समाजाला प्रामाणिकपणे आम्हाला आरक्षण द्यायचं आहे। कारण की छत्रपती शिवरायांची शपथ घेतल्यामुळे आम्हाला या सरकारवरती आता विश्वास ठेवावा लागतोय। कारण की छत्रपती शिवरायांची शपथ सहजासहजी कोणी महाराष्ट्रामध्ये खोटी घेऊ शकत नाही। आणि राहिला विषय शब्द पाळणार का, तर आम्हाला तर वाटतंय शब्द पाळतील, पण दगा फटका जर झालाच तर आम्ही मनोज जरांगे पाटलांचा शब्द पाळून हा लाखो नाही करोडो मराठे हा मुंबई राजधानीमध्ये धडकल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्हाला अनेक दिवसापासून उपोषण करतायत, आज तुम्ही सकाळी तुपारात रूपांतर देखील केलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला, सरकारने मनोज जरांगे पाटील यांना जो शब्द दिला आहे सरकार तो पाळेल का? मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना जो शब्द दिला काल सरकारने, तर 100% सरकारने तो पाळावा। जर सरकारनं तो शब्द पाळला नाही तर तुम्हाला इतकं सांगतो, मराठा समाजाच्या रोषाला सरकारला सामोरे तर जावंच लागेल। पुन्हा एकदा या सरकारला घराच्या बाहेर पडणं मुश्किल होईल आणि राजधानी, आर्थिक राजधानी जी आहे मुंबईची, लाखो करोडो मराठा त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील याच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी कूच करतील। मनोज जरांगे पाटील यांनी काल आरक्षणासह एक विषय नोकर भरतीचा जो समोर आणलेला आहे। नोकर भरती कराल तर मराठ्यांचा जो हिस्सा आहे तो बाजूला ठेवावा, ते टक्केवारी बाजूला। आपल्यासोबत काही तरुणी आहेत, तुम्हाला काय वाटतं, नोकर भरती व्हायला पाहिजे? जो मनोज जरांगे पाटील यांनी विषय घेतलेला आहे, जर झालीच तर मराठा समाजाची जे टक्केवारी आहे ती बाजूला करून त्यांना तो आरक्षण दिला पाहिजे? हो, आरक्षणाचा प्रश्न मला प्रश्न नाही समजला परत। प्रश्न असा आहे, काल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला असं सांगितलेलं आहे की नोकर भरती, आम्हाला मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण दिलं जात नाही तोपर्यंत नोकर भरती थांबवा। जर नोकर भरती घ्यायची असेल तर मराठा समाजाच्या तरुण तरुणीसाठी, त्यांचे ज्या अर्जदार असतील त्यांच्यासाठी जो हिस्सा आहे मराठ्यांचा 12-13%, 15% जो काही असेल तो बाजूला ठेवून मग तशी भरती घ्यावी। नाही, जय जिजाऊ जय शिवराय। जोपर्यंत आमच्या आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे होत नाही तोपर्यंत सगळी भरती वगैरे थांबवायला पाहिजे। कारण हा साईडला जरी त्यांनी ठेवला तरी प्रत्येकावर म्हणजे समान न्याय मिळणार नाही। यामुळे कॅमेरा पर्सन संतोष सिरसाट, मी सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर।
आंदोलकांना काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी। मनोज जरांगे पाटील यांना सरकारनं शब्द दिलाय, मात्र तो शब्द सरकार पाळेल का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। त्याचं कारण म्हणजे मागील काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांना सरकारने 40 दिवस दिलेले होते। खरं तर सरकारनं 30च दिवस मागितले होते, मात्र 10 दिवस बोनस म्हणून दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं। मात्र त्या काळात मराठ्यांचा जो प्रश्न आहे तो निकाली लागला नाही, त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र हवंय, त्यावर सरकारचं एकमत होऊ शकलं नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरकारनं वेळ मागितलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांना शब्द देण्यात आलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील मराठा आंदोलकांना नेमकं काय वाटतं, मराठा समाज बांधवांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल ज्या पद्धतीनं आता हे मनोज जरांगे पाटील यांना शब्द देण्यात आलेला आहे, काय वाटतं सरकार शब्द पाळेल? नाही, शब्द त्यांना पाळावाच लागेल। कारण त्याचं असं आहे की ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रात तीव्र आंदोलनाचा त्यांनी धसका घेतलेला आहे, त्यामुळे त्यांना शब्द पाळावा लागेल आणि मुख्यमंत्री स्वतः मराठा असल्यामुळे ते नक्कीच पाळतील। शब्द पाळतील असं वाटतं, काय वाटतं तुम्हाला? शब्द नक्कीच त्यांनी पाळायला पाहिजे, कारण मराठा समाज जो आता आक्रमक झालेला आहे त्यांच्या आता फार म्हणजे वेगळे त्यांना संशय यायला लागले का बाबा आपलं आता काही खरं नाही, त्याच्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल, त्याच्याशिवाय राहणार नाही मराठा समाज। काय म्हणून सरकार शब्द पाळेल? जरांगे पाटलांचा जो शब्द आहे, खरं तर त्यांना खूप सर्वांनी महाराष्ट्रानेच त्यांच्या मागे आता उभं राहायला पाहिजे। त्या माणसाने आज दिवाळी म्हणून आपलं एवढं मोठं उपोषण दिवाळीपर्यंत त्यांनी मागे घेतलेलं आहे, तर शिंदे साहेबांना सुद्धा वाटलंच पाहिजे का नाही हा शब्द पाळावाच लागेल, नाही तर मग आम्ही आणि मराठा आणि ते काय म्हणून शब्द पाळतील? मला तर असे शब्द पाळतील किंवा नाही पाळणार हा नंतरचा विषय, सर्वात महत्त्वाचं त्यांचं सरकार राहील की नाही याचीच गॅरंटी नाही आहे। त्यांची एक दिवसाची शाश्वती आहे का? आज जे काल आले होते सन्माननीय जरांगे पाटील यांना ज्यांनी जे शब्द दिले ते सरकारमध्ये राहतील का नाही त्याची गॅरंटी नाही, तर पुढे आरक्षणाचं काय होईल हा माझ्या समोर तरी खूप मोठा प्रश्न आहे। काय वाटतं शब्द पाळेल सरकार? शब्द पाळण्यावरती हसू येतंय खरं, कारण शब्द दिलेला होता यांनी 40 दिवसाचा 30 दिवसाचा, तो तर पाळलेला नाही, परंतु सरकारचं खरंच काही खरं राहिलेलं नाही। आज मुख्यमंत्री शिंदे आहे, उद्या कदाचित फडणवीस होतात का अजित पवार होतात का अजून कुठल्या तरी गटाचे होतात काय, हा प्रश्न तर पडलेलाच आहे। परंतु ह्या प्रश्नामध्ये जर मराठा समाजाचं त्यावेळेस जर म्हटलं यांनी का नाही, त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, मग आता आमचं दुसरं सरकार आहे, असा जर वेळ काढूपणा जर यांनी केला, आता फक्त दिवाळी आहे, सणसूद आहे, जरांगे पाटलांनी उपोषण जरी मागे घेतलेलं असेल, परंतु साखळी उपोषण हे सातत्याने सुरू राहणार आहे। साखळी उपोषणावरती मराठा समाज ठाम आहे, परंतु सरकारने हे लक्षात घ्यावं, आता तुम्ही वेळ मागितलेला होता तो वेळ पण दिलेला आहे, आता तुम्ही वेळ काढूपणा करू नका, नाही तर आता दिल्ली आणि मुंबई तुम्हाला काबीज करण्यासाठी मराठी थांबणार नाही। आता काय वाटतं सरकार शब्द पाळेल का? निश्चितच एकनाथ शिंदे मराठा आहेत, त्यांना मराठ्यांची जाण आहे असंच आम्ही आत्तापर्यंत समजतो। याच्या आधीसुद्धा जरांगे पाटलांच्या रूपातून अनेक मराठा बांधवांच्या किंवा मराठा तरुणांनी हे सुद्धा सांगितलं आहे शिंदे साहेबांना की साहेब मराठ्यांच्या देवघरात फोटो लावण्याची संधी कृपा करून सोडू नका, इतकी मोठी संधी तुम्हाला चाललेली असताना तुम्ही ती नाकारू नका। अनेक लोकांनी तुमचा गैरवापर किंवा अनेक जण तुमचा ट्रॅक बदलण्याचा जरी प्रयत्न करत असतील तरी या गोरगरीब गरजवंत मराठ्यांचा लढा लक्षात घेऊन तुम्ही सर्वसामान्य मराठ्यांच्या घरात देवघरात तुमची प्रतिमा कायमस्वरूपी राहण्यासाठी तुम्ही मराठ्यांच्या भावना लक्षात घेऊन जे टिकणारं आरक्षण आहे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची जी मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे त्याच्याच बरोबर तुम्ही गेले पाहिजे। आम्ही वरचं देऊ, खालचं देऊ, आतलं देऊ, बाहेरचं देऊ हे न बोलता 50%च्या आतूनच मराठा आरक्षण घेईल आणि त्याच भूमिकेवर आम्ही ठाम आहोत। इतका नितळ, निस्वार्थी आणि स्वकेंद्रित नसलेला नेता मराठा समाजाला लाभलेला आहे मनोज जरांगे पाटील, की त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेऊन आज सरकारनं न्यायाधीश मागासवर्गीय गायकवाड आयोगाच्या सांगण्यानुसार आम्ही ज्या काय भूमिका आत्तापर्यंत मांडत आलो, आम्हाला मागास ठरवलेलं असताना सुद्धा तरीसुद्धा मराठ्यांच्या पदरामध्ये 50%च्या आत मराठा आरक्षण पडत नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे। बघितलं तर या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया आहे आणि मनोज जरांगे पाटलांना सरकारनं जो शब्द दिलाय तो शब्द जर पाळला नाही तर गाठ मराठ्यांशी आहे, अशा प्रकारचा इशारा देखील या मराठा बांधवांकडनं देण्यात आलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक। बीडमध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले होते, तिथे मोठी जाळपोळ देखील झालेली होती। आता सरकारच्या या नव्या डेडलाईनवर बीडकरांना काय वाटतंय जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे यांनी।
राज्यभरातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात उपोषण सुरू केले होते. हे उपोषण देखील आता मंत्रिमंडळाची समिती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मागे घेतले, परंतु ते मागे घेत असताना त्यांनी काही अटी आणि शर्ती ठेवल्या आहेत. येत्या 24 डिसेंबरपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा मुंबईमध्ये येऊन आम्ही उपोषण करू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने जे आश्वासन दिलं आहे ते वेळेत पूर्ण करेल का आणि 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळेल का याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत. आपण त्यांची संवाद साधूया. सरकारवर त्यांचा आता विश्वास आहे का? 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळू शकेल का? काय सांगाल भाऊ, जे आंदोलन होतं ते आता मागे घेतलंय, परंतु सरकारने आश्वासन दिलं ते पाळलं का? गरजवंत मराठ्यांना सरसकट कुणबी आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जो लढा सुरू केला आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी आता 24 डिसेंबरचं आश्वासन सरकारने दिलं आहे. तुमचं जो म्हणणं आहे की सरकार हे आश्वासन पाळील का? सरकारला जर यापेक्षा मराठ्यांची नाराजी घ्यायची असेल तर सरकार ह्या म्हणणं म्हणजे पाळणार नाही. त्यांचं लेखी आश्वासन दिले ते पाळणार नाही. परंतु मला त्यापेक्षाही महत्त्वाचा मुद्दा असा नमूद करायचा आहे की जर सरकारने हे आश्वासन पाळलं नाही तर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या वेशीवर आंदोलन करतीलच, परंतु यापुढं प्रशासनातला एकही लोकप्रतिनिधी मराठ्यांच्या दारापर्यंत ग्रामीण भागात येऊ शकणार नाही. याची काळजी जर सरकारला घ्यायची असेल तर त्यांनी आम्हाला दिलेलं आश्वासन त्यांना पूर्ण करावंच लागेल. नक्कीच मराठा समाजाला जे आश्वासन दिले, मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिले ते पाळावंच लागणार आहे असं एकंदरीत चित्र आहे. काय सांगाल, यापूर्वी सरकारने दिलं होतं आश्वासन परंतु ते पाळलं नाही, पुन्हा एकदा उपोषणाची वेळ आली मनोज जरांगे पाटील यांच्यावर? एकंदरीत पाहता कालची जी परिस्थिती आपण पाहिली, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, कॅबिनेट मंत्री आणि उच्चस्तरीय असे माजी न्यायाधीश आणि समितीचे सर्व सदस्य यांनी एक प्रकारे एक मोठं आश्वासन हे मनोज जरांगेने तर पूर्ण मराठा समाजाला महाराष्ट्र आणि देशातल्या कुणबी प्रमाणपत्राच्या बाबतीत दिलेलं आहे. हे आश्वासन जर एकंदरीत खोटं जर निघलं, याच्यामध्ये काही तथ्य जर निघलं नाही, 24 डिसेंबरनंतरही पुन्हा त्यांनी जर तारीख वाढवून नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महाराष्ट्र पुन्हा एक मोठ्या आंदोलनाकडं त्याचं वळण जाईल आणि या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नुकसानदायक असं या महाराष्ट्र शासन राज्याचं आणि देशाचं होईल, हे एवढं नक्की सांगतो. नक्कीच एकीकडे सरसकट कुणबी प्रमाणपत्राची मागणी होत असताना काही जिल्ह्यांमध्ये सरकारनं कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली, याविषयी काय सांगाल? या सरकारचा पूर्व इतिहास बघता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांततेच्या आंदोलनाला यांनी जुमानलं नाही आणि दरवेळेस वेळोवेळी दिलेले आश्वासनं न पाळता चालढकल केलेली, यावरून असं वाटत नाही की हे सरकार हे आश्वासन पाळेल आणि ह्यापुढं जो उद्रेक होईल तो मनोज जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे आम्ही शांततेत घेऊ. पण मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला बरं वाईट होईल असं आम्हाला जे वाटलं आत्तापर्यंत, त्यामुळे ह्यापुढं शांततेत राहील का नाही सांगता येत नाही हे आंदोलन. नक्कीच सरकारची जी भूमिका आहे त्यावर किती विश्वास आहे मराठा समाज बांधवांचा? सरकारचा प्रतिनिधी असल्याकारणानं आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो, माझा जरी वैयक्तिक सरकारवर विश्वास असला तर सर्वसामान्य मराठा समाजाचा विश्वास सरकारवर राहिलेला नाही आहे आणि ह्याचं नुकसान आपल्याला मतदानाच्या स्वरूपात नक्कीच मिळणार आहे. त्यामुळं जो काही रोष आत्तापर्यंत तयार झालेला आहे जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं की सरकार बनवाबनवी करतं आहे, हा रोष कमी करायचा असेल तर प्लेनपणानं दिलेल्या वेळेच्या आधी आपल्याला मराठा समाजाला कुणबीमध्ये घेऊन आरक्षण द्यावं लागेल. नक्कीच आरक्षण मिळेल, परंतु ज्या 5 मागण्या जरांगे पाटील यांनी केल्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील का? काय सांगाल? मुळात काल जरांगे पाटील यांचं उपोषण सोडताना मंत्रिमंडळातले जे सदस्य उपोषण होते त्यांनी टाईम बॉन्ड करून घेतलं आहे. म्हणून जरांगे पाटील यांनी त्यांच्या तिथं सहाय्य घेतला, आपण बघितलं असं मीडियाचं की तिथे त्यांच्या सहाय्य घेतलं. त्यामुळे आता सरकार मराठा समाजाला फसू शकणार नाही, कारण त्यांनी स्वतःहून 24 डिसेंबरचा वेळ घेतला आहे आणि जर राज्य सरकारने मराठा समाजाला जर फसवलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मला एक सर्वसामान्य मराठा समाजातून वाटते. नक्कीच शासनाने जे आश्वासन दिलं आहे 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं ते पूर्ण करावं, अन्यथा सरकारला तसेच सरकारमध्ये सहभागी असलेल्या सर्व पक्षांना याचे परिणाम भोगावे लागतील अशाच समाजाच्या भावना आहेत. पुढारी न्यूजसाठी बीडवरून उदय नागरगोजे. बीडनंतर कोल्हापूरकरांना काय वाटतंय? सरकारनं दिलेला शब्द हा सरकार पाळणार का? कोल्हापूरकर काय म्हणतायत पाहूयात. खरं तर सरकार मनोज जरांगेंना दिलेला शब्द आता पाळणार का
हाच सवाल जो आहे तो उपस्थित होतोय आणि या संदर्भातच कोल्हापुरात ज्या ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत आणि सगळीच उपोषणकर्ते जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहू शकताय. मोठ्या संख्येने गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मनोज जरांगेंच्या उपोषणासोबतच कोल्हापुरात देखील उपोषण करतायत. याबाबतच आपण या सर्वांची बातचीत करणार आहोत. काय वाटतंय, सरकार मनोज जरांगेंना दिलेला शब्द जो आहे तो पाळेलाच वाटते? नाही, सरकारला शब्द पाळावा लागेल. कारण महाराष्ट्रामध्ये जो जनउद्रेक झालेला आहे तो जनउद्रेक सरकारच्या हाताच्या बाहेर गेला होता आणि त्याला एक प्रकारे आज जरी दिलं तरी जरांगे साहेबांनी सांगितलंय की साखळी उपोषण सुरू राहणार, केसेस मागं घ्या. म्हणजे अनेक जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये काही निर्णय हे सरकार येत्या कॅबिनेटमध्ये घेऊ शकतं. आणि विशेष करून सरकार सारखं म्हणत होतं की आम्हाला मुदत द्या. दीर्घकाळाची मुदत दिल्यामुळं सरकारला आता हे करावं लागेल. आणि शेवटला अखंड महाराष्ट्र मनोज जरांगे साहेबांनी सांगितलं की जर काय झालं नाही तर थेट धडक मुंबईला होईल म्हणून. मुंबईची धडक ही या महाराष्ट्राच्या सरकारला परवडणार नाही. त्यामुळे सरकार त्या तारखेच्या आत निर्णय घेईल असा आम्हाला विश्वास वाटतो. तुम्हाला काय वाटतं नेमकं? कारण मनोज जरांगेंना याच्या आधी देखील काही दिवसांची मुदत दिली होती, मात्र त्या ठिकाणी सरकारनं पाळली नाही, ते आपले शब्द पाळले नाही. आता पुन्हा उपोषण करण्यावर ते ठाम आहेत 2 महिन्यानंतर. आता काल मनोज जरांगे साहेबांना 2 निवृत्त जज भेटले. त्यांनी त्यांना कायदा व सगळं समजावून सांगितलं आणि मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा मान आणि कायद्याचा मान राखून हा घेतलेला निर्णय अतिशय चांगला आहे. त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. 2 जानेवारीपर्यंत नाही निर्णय झाला तर त्यांनी मुंबई धडक म्हणली आहे. त्यांनी साखळी आंदोलन चालू ठेवा असा निर्णय घेतला आहे. आम्ही आता कोल्हापुरात बसून सगळे निर्णय घेणार आहोत. पण मी या शासनाला एवढं सांगू शकतो की जर तुम्ही 2 तारखेला निर्णय नाही घेतला आणि जरांगे पाटलांना जर तुम्ही फसवण्याचा प्रयत्न केला, जरांगे पाटलांना फसवणार म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना फसवणार. पण तुम्हाला ते फसवलेलं ह्या कोल्हापूर जिल्ह्यात बीडमध्ये जे आंदोलन झालं त्याच्यापेक्षा 10 पटीनं ह्या कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन होईल. ते या सरकारला परवडणार नसणार. आरक्षणासंदर्भातील दिलेला शब्द हा सरकारनं पाळावा इतकीच माफक अपेक्षा ही मराठा समाजाला आहे. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.